नमस्कार. रेड्डी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. जबाबदार कोण? ऑफिसमधल्या दिवसभराच्या कामाच्या व्यापानं यशचं डोकं नुसतं भणभणायला लागलं होतं. त्यातल्या त्यात आणखी एक भर. ट्रॅफिक जाम. गर्दीतून वाट काढीत तो कसाबसा एकदाचा घरी पोहोचला. हेल्मेट उतरवून बाईक शेडमध्ये पार्क करून जड पावलाने जिना चढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. सर्व दिवे लावताच दिवाणावर आडवा होणार तेव्हा अचानक त्याची नजर दरवाजाच्या फटीतून टाकलेल्या पाकिटावर गेली. त्याने क्षणार्धात ते पाकिट फोडून पत्रातला मजकूर वाचत तो दिवाणावर आडवा झाला. प्राणप्रिय सखा यश, मला फार फार अस्वस्थ वाटतंय रे. खरं सांगू यश, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही रे. मी इकडे माहेरी असले तरी माझं मन सारखं तुझ्यातच गुंतलेलं असतं. सारखी तुझीच आठवण येते. तुझी खाण्यापिण्याची आबाळ होत असेल ना, त्यातल्या त्यात तू असा वेंधळा अनधांदरट. सकाळी ऑफिसला निघताना तुला मोबाईल, रुमाल, घड्याळ, गॉगल, बॅग, हेल्मेट सगळं सगळं अगदी हातात हवं असतं. आग्रहानंतर थोडंसं काहीतरी पोटात ढकलणं. मी 2 दिवस नसले की तुझी किती तारंबळ उडायची. तू म्हणायचास, वैशी तू दिसली नाहीस ना की मी अगदी वेडापिसा होतो बघ. तू लवकर ये ग. फारच एकटं एकटं वाटतंय. अगं तू स्मितहास्य वदनात माझी वाट पाहत दारात उभी दिसलीस की तू दिलेला कपभर चहानं माझा दिवसभराचा थकवा दूर कुठल्या कुठे पळून जातो बघ, असं म्हणायचं. यश, आपल्या भरल्या घराला कोणाची नजर लागली रे. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बघ तू किती बदललास रे. यश, माझं काय चुकलं रे? माझ्यासाठी नाही तर निदान प्रांजलसाठी तरी एखादा फोन करायचास. सारखं विचारत असते, आई आपल्याला पप्पांकडे आपल्या घरी कधी जायचंय? पप्पा कधी येणार न्यायला? मला पप्पांना फोन लावून दे म्हणून सारखं हट्ट करत असते. यश, मी आता आईबाबांनाही जड झाले रे. आईचं तर सारखं चालू असतं, अगं पोरी, स्त्री म्हटलं की भोगणं आलंच. मग ती शिकलेली असो किंवा अशिक्षित, बाईचा जन्म मुळीच भोगण्यासाठीच असं पुरुषांना वाटतं. इथून तिथून सारे पुरुष सारखेच. काही झालं तरी आपल्या घरीच निभावावं लागतं पोरी. बाबांचंही कमी जास्त फारका तेच चालू असतं. प्रेम बिम सगळं खोटं असतं पोरी. ते फक्त सिनेमात व कथा कादंबऱ्यांमध्ये दिसून येतं पोरी. तूच एखादा फोन करायचाच जावई बापूंना, घ्यायला या म्हणून. आम्ही नाही का समजून घेतलं एकमेकांना? संसार असाच असतो पोरी. यश, मला कल्पना आहे तुझं प्रमोशन झाल्यापासून तुझा कामाचा व्याप वाढलाय. त्याचं टेन्शन. सासूबाई मामांजीही माझ्यावर नाराज आहेत. दुसरीही मुलगीच झाली म्हणून ते माझा फोनही घेत नाहीत. यश, तू तरी मला समजून घेशील असं वाटत होतं, पण तूही निघालास त्याच विकृती मनोवृत्तीचा. पितृसत्ता कुटुंब पद्धतीचा सच्चा वारसदार. पुरुषांना हवं तेव्हा कठोर होता येतं रे, पण आम्हा बायकांना नाही जमत म्हणून तर तुम्हा पुरुषांचं फावतं. तुमच्या लेखी आम्ही असतोच फक्त तुमच्या इशाऱ्यावर नाचणारी कठपुतली, सर्व इच्छापूर्ती करणारी, वासना शमवणारी फक्त एक मादी, नाव गाव सोडून समर्पण करणारी, प्रसंगी आपल्या स्वप्नांची राख रांगोळी करून मन मारून जगणारी, हाडाची काढं करून जीवापाड जपणारी आई, सावरणारी ताई, झाडलोट करणारी, रांधा बांधा उष्टी काढा व चूल आणि मूल यामध्ये अडकणारी पत्नी पाहिजे असते. स्त्री पुरुष समानतेच्या फक्त गप्पा मारणारे तुम्ही भाषण गाजवता. स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते म्हणून मिरवता. पुरस्कार स्वीकारताना टाळ्या मिळवता, मात्र वास्तविक जीवनात जगताना स्वार्थासाठी पुन्हा मौन रूप धारण करता. नाहीतर समाज काय म्हणेल रीतभात समाज रूढींवर खापर फोडून मोकळे तरी होता आणि तुम्हाला जसं हवं तसं वागण्यास भाग पाडता. आम्ही बापड्या जाऊन जाणार तरी कुठे? स्त्रियांवर अन्याय करताना स्त्रियांनाही सहभागी करून घेता. सर्व करून सवरून नामानिराळे होता. खरंच सांगू यश, केवढा विश्वास होता माझा तुझ्यावर. आठवतं तुला? आईबाबांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न केलं, पण काय करणार, आपलंच नाणं खोटं निघालं. यश, मी तुला तुझ्या गुणदोषांसकट स्वीकारलं होतं. तू मात्र नाही समजून घेतलंस मला. मी समजू शकले नाही तुला शेवटपर्यंत. तुझं दुपटी अनाकलीने वागणं, नावाप्रमाणेच मी खंबीर झाले. तसा तू का नाही झालास रे? हाच का तो यश? गरिबीवर मात करून कष्टानं शिकणारा, अन्यायाला वाचा फोडणारा,
आपल्या लग्नाच्या वेळी दाखवलेले धाडस, परिस्थितीशी 2 हात करणारा तो यश मला मनापासून भावला होता. पण तूही निघाला शेवटी त्याच विकृत मानसिकतेचा. अंध वारकरी, का हतबल झालेला शंड, डोळे झाकून चालणारा. नियतीच्या भरोश्यावर प्रेमाची माणसं दुरावली. भरल्या संसारात तू उघड्या डोळ्यांनी केवळ तमाशा पाहत बसलास. यश, तुला काय वाटलं की मी नाक घासत येईन तुझ्याकडे आणि घ्यायला ये म्हणून याचना करेन? तू तुझ्या वैशूला नाही ओळखलंस रे. इतकी वर्ष सोबत राहून सुद्धा आपल्या वैशूला नाही ओळखत तू. यश, आता खूप उशीर झालाय. हे पत्र तुझ्या हाती पडेल तेव्हा मी ह्या जगात नसेल. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम केलं, अगदी मनापासून. मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही तेवढा माझा तुझ्यावर विश्वास होता. स्त्री कितीही शोषित असली तरीही ती एक माणूसच असते ना रे. तिलाही भावना असतात. याचा तुला का विसर पडला आहे? यश, या चालीरीतींच्या उधारीच्या आयुष्यात मी कंटाळले म्हणून मी आत्महत्या करीत नाही, तर तुला पर्यायाने समाजालाही पश्चाताप काय असतो हे दाखवून देणार आहे. हो यश, माणसाची एखादी चूकही किती घातक असते हे तुला समजणार आहे. मला दाखवून द्यायचं समाजाला, मामांजी, सासूबाईंना आणि तुला सुद्धा. माझ्या आहुतीतून उद्याची क्रांती, उद्याचे निखारे पेटतील. माझी आत्महत्या वाया जाणार नाही. मला माझ्या चिमुकलीचा जन्म नाकारणाऱ्या सर्वांना डोळे उघडायला प्रेरक ठरणार आहे. यश, मला माहित आहे तुला ही शिक्षा जास्तच होते, पण माझा नाईलाज आहे. माझ्या चिमुरडीसाठी मला जायलाच हवं. आपलं छोटंसं गोकुळ ज्या दिवशी उद्ध्वस्त झालं ना, त्याच दिवशी मी खऱ्या अर्थाने मेले होते. पण मला तू समजून घेशील अशी वेगळी आशा होती म्हणून मी जगत होते रे. आपला भरला संसार सोडून जावंसं वाटत नाही रे. माझ्या प्रांजलला सांभाळ, तिच्यातच मला शोध. चल, मला आता निघायला हवं. माझी चिमुरडी मला बोलवते आहे. प्रांजलला सोडून जावंसं वाटत नाही रे, तरीही मला निघायला हवं. तुझीच वैशू. वैशू, वैशू, हे काय केलंस तू? तू हवी होतीस मला. मला एकटं सोडून नाही जाऊ शकत वैशू. मला माफ कर, असे म्हणत त्याने हंबारडा फोडला. पण आता वेळ निघून गेली आहे. याला जबाबदार कोण? एक मुलगी म्हणून जन्म घेतला की एक मुलीला जन्म दिला म्हणून? समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.